नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव घोडके शानदार, मुक्काम वडगाव डोक, तालुका गेवराई, जिल्हा बीड। तर मी ज्या ह्या तुरीच्या क्षेत्रामध्ये उभा आहे, तर ह्या तुरीच्या क्षेत्रामध्ये मी कसल्याही प्रकारची नांगरट मोगडापाळी केलेली नाही आणि खुरपणसुद्धा केलेली नाही। तर गेल्या वर्षी मी ह्याच क्षेत्रावरती सरकीची लागवड केलेली होती आणि सरकीची लागवड केल्यानंतर मी डायरेक्ट सरकी कापून घेतली आणि मुळं जमिनीला ठेवले आणि त्याच्यावर फक्त तुरीची लागवण केलेली आहे। तर हे पहा खाली बेड आणि त्याच्यावर फक्त बियाणं टोकन केलं आणि टोकन केल्याच्या नंतर तूर ही आज अशा पद्धतीची आहे। तर ह्या क्षेत्रामध्ये माझी तूर ही कधीच अशा प्रकारे आलेली नाही आहे। तर ही तूर बघण्यासाठी आमचे पाहुणे नाना हे मला भेटण्यासाठी आणि माझ्या SRT शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे। तर ते काय म्हणतात ते थोडक्यात ऐकू शकता तुम्ही। दोन शब्द बोला नाना तुम्ही। एकदम नंबर 1 माल आलाय आणि कमी खर्चात बिगर खर्ची कार्यक्रम आहे। शेतकऱ्याला फायद्याचं काम आहे। शेतकऱ्याला मजुराची अडचण येणार नाही। मजुराला काम मागायची वेळ येईल शेतकऱ्यावर हे जर सगळ्यांनी केलं तर त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे। कारण शेतकऱ्यांनी लय बेजार झाला शेतकरी आता सध्या मजुरामुळं। त्या मजुरीमुळं इतका बेजार झाला की त्याला वावर इकायची पाळी आली। पण आता हे केल्यावर मजुराची पाळी येईल की काम मागायची पाळी येईल मजुरावर। त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी हे SRT करायला पाहिजे। आता सगुना राईस टेक्नॉलॉजी। तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला म्हणजे शेतकऱ्याचा त्रास कसा कमी होईल ह्याच्यामध्ये माझा इतका त्रास कमी झालेला आहे। मला मी पाळी घातलेली नाही आहे, खुरपण केलेली नाही आहे, मी ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची मेहनत न करता तर ही तूर माझी ही आज अशा पद्धतीची आहे। बघा तूर ही 6-6 फुटापर्यंत तूर गेलेली माझी ही 5-6 फुट। सगुना राईस हे आम्हाला चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी आम्हाला जी हे तंत्रज्ञान आमच्यासाठी विकसित केलेलं आहे तर हे अमृतापेक्षाही महान आहे। किंवा आमचा इतका त्रास माझी 6 ते 7 एकर जमीन माझी SRTवर मी ह्या वर्षी केलेली आहे। त्यांच्यावर तर कितीच उपकार आहे ते आम्हाला माहीत झाली आणि त्यांनी आमच्यासाठी ही माहिती केलेलं तंत्रज्ञान आहे। तर हे एकच नंबरचं आहे सगुना राईस टेक्नॉलॉजी SRT पद्धत। ओके, धन्यवाद।